संगमनेर शहरामधील मध्यवर्ती ठिकाणच्या देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या दुकानांच्या बाजूला अवैधरित्या दारू विक्री करताना एका इसमाला राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी तपासणी दरम्यान अटक केली। त्याला न्यायालयापुढे हजर केला असता या इसमाकडून देशी विदेशी मद्याच्या सुमारे 3 लाख रुपये किमतीच्या मद्यांचा साठा जप्त करण्यात आला। तर या कारवाईविषयी संगमनेरचे उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक डी चौरे यांनी अधिक माहिती दिली। माननीय अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव, माननीय उप अधीक्षक गणेश बारगाजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर व अकोले क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी अवैध मद्य विक्री होते तर त्या ठिकाणी आम्ही वेळोवेळी रात्रीच्या वेळेला गस्त घेऊन छापे टाकलेले आहेत। तर अशा गस्तमध्ये आम्हाला एकूण 3,01,720 रुपयाचा मुद्देमाल देशी विदेशी अशा प्रकारचे मिळून आलेला आहे। एक आरोपी त्या ठिकाणी मिळून आला, तो सध्या कोर्टामध्ये कोर्टामध्ये हजर केलेला आहे। की जो मुद्देमाल पकडला आहे हा कोणत्या बारमध्ये देशी त्याच्या दुकानात पकडला गेला की बाहेर पकडला गेला? हा मुद्देमाल जो आहे बियर बार किंवा देशी विदेशी दारू दुकानाच्या बाहेर त्याची विक्री चोरून करण्यात येत होती। त्या ठिकाणी ज्यांच्यापाशी पकडला गेला त्यांच्यावर कारवाई तुम्ही करणार आहात? लायसन्ससाठी काय तुम्ही पुढील तपास चालू आहे। निरीक्षक श्री UP बर्डे व आम्ही दुय्यम निरीक्षक आम्ही पुढील तपास करून त्याच्यावर कारवाई करणार आहे। आरोपी कागदपत्र कोर्टामध्ये गेले। सर तुम्ही कोर्टात हजर केले का? हो, कोर्टात हजर केले। नाव विशाल नामदेव आव्हाड असे आरोपीचे नाव आहे। त्याला ठिकाण आपलं कुठलं ते फाटा निवांत हॉटेल सुकवाडी चौकली पुढं। सर आताच काही बार मालकाचे बार बंद झाले, त्यांचा थेट तुमच्यावर आरोप केला की गावामध्ये पानटपरी विविध ठिकाणी कानाकोपऱ्यात दारू मिळते, मग त्यावर कधी कारवाई करणार तुम्ही? तसं काय आढळून आलेलं नाही। आमचं वेळोवेळी छापे शहरातील प्रतिष्ठित ज्यांनी बार चालवले गेले काही वर्ष आणि ते बोलतात की आम्ही जो धंदा केला अतिशय प्रामाणिकपणे केला कायद्याच्या निगडीत, मग त्यांनी थेट आरोप केला की पानटपरीवर दारू मिळते, मग ते कधी शोधणार तुम्ही? नाही, आम्ही सध्या पूर्ण शहरामध्ये गस्त घेतोय, चेक करतोय। तसं पानटपरी वगैरे दारू काही मिळालेली नाही अद्याप। तुमच्या किती टीम कार्यरत आहेत? आमच्या सध्या 2 टीम कार्यरत आहे, एक अकोले तालुक्यामध्ये, एक संगमनेर तालुक्यामध्ये। तुम्ही तुमचेच कर्मचारी बोलले की तुम्ही काल तुमच्या जीवावर बीतला असते, नेमकं काय घटनाक्रम घडला? तुम्ही पुढे कोणाच्या मागावर होते, काय मिळालेल्या माहितीनुसार चन्नापुरी घाट वरुडी पठार या ठिकाणी एक इसम मारुती कारमध्ये देशी दारू घेऊन आल्याची बातमी मिळाली। त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी सापळा करून बसलो, तर तो येता क्षणी तो आम्हाला बघून पळाला। तर त्याच्या पाठीमागे आम्ही गेलो असता तर तो आम्हाला मिळाला नाही, परंतु आमची गाडी घाटामध्ये एका ठिकाणी थोडी हे झाली, फसली असती, पण त्याच्यातून वाचले गेला। सर हा कोर्टाचा निर्णय आहे, त्याचं पालन सगळ्यांनी केलंच पाहिजे, पण असं काही होतं की तुमच्यावर दबाव टाकला जातोय बार मालक संघटनेकडून, बार मालक चालकांचा होतंय की तुमच्यावर दबाव टाकला जातोय? नाही, तसं काय होत नाही, तसं काय होत नाहीये। आमची कारवाई चालूच आहे आणि अवैध दारूला हे पायबंद बसलं जाईल। हायवेवरील दारू विक्रीस सर्वोच्च न्यायालयाने बंदी करूनही पुणे नाशिक महामार्गावरील काही दुकानातून आणि हॉटेल्सवरून राजरोसपणे चढ्या भावानं दारू विक्री केली जात असल्याचं स्टिंग S9 करत वास्तव समोर आणलं होतं आणि त्यानंतर उत्पादन शुल्क विभाग खडबडून जागं झालं। आता फिरत्या पथकाची स्थापना केली आहे आणि त्यानंतर सर्वत्र तपासणीही सुरू झाली। त्यात आज सकाळी पोलिसांना गस्त घालत असताना दारू विक्री करणाऱ्या दुकानाच्या आसपासच अवैध विक्री करणाऱ्या इसमाला पकडण्यात आलं। त्यामुळे हा नेमका काय प्रकार आहे हे समजण्यापलीकडचं आहे। न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, S9 मीडिया, संगमनेर।